आपण तिकीट काढलेलं आहे तिथं आता आपल्याला 3 वाजून 15 मिनिटाला आपली ट्रेन थोडीफार लेट होईल किंवा लवकर येईल. लवकरात लवकर आपण निघूया, लवकरात लवकर जातो. तर आपण आता मनपाजवळ उतरलो आहे. आता फक्त मला रेल्वे स्टेशन जायला एक आता बघावं लागेल लवकरात लवकर. तर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनला जायला गाडी भेटली. तिकडच्या गाडीतून उतरलं लगेच दुसऱ्या गाडीत बसलं म्हणजे गाडीचा टायमिंग आहे 3 वाजेपर्यंत. लवकरात लवकर तिथं पोहोचलो पाहिजेत मी. कसं आहे लवकरात लवकर पोहोचलं म्हणजे गाडी पण भेटेल मला. तर आपण आता गाडीतून उतरलो आहे, पुणे स्टेशनला चाललो आहे. लवकरात लवकर बघा रस्ता आहे समोर, लवकरात लवकर जातो. पहिले गाडीचं लोकेशन जावं लागेल, गाडी किती रस्ता आहे काय. चला जाऊया, लवकर आलेलो आहे. आता बघतो आता लवकरात लवकर तिकीटाचं काय आहे काय नाही. पुढं आहे तिकीट टायमिंगनुसार लवकरात लवकर आलेलो आहे. 3:30च्या दरम्यान गाडी बघतो लवकरात लवकर तिकीट घेतात. तिकीट काढून घेतलेलं आहे 3:15 लवकर जातो, तिकडं थांबतो. स्टेशन इथून गेलो होतो आपल्याला डायरेक्ट सोडलं होतं भाऊंनी. तर लवकरात लवकर जातो. नमस्कार भाऊ. लवकरात लवकर चेक केल्याशिवाय बॅग मध्ये जात नाही. तिथं डायरेक्ट आपल्याला सोडून दिलं बॅग. थोडं समोर स्टेशनला आलेलो आहे कारण की आपली चेकिंग बंद झाली नाही. त्यांना माहिती आहे ब्लॉगरला तसंच सोडावं लागतं, त्यांनी आपल्याला डायरेक्ट सोडून दिलं. तर चला बघूया आता गाडी किती वाजता आहे काय. लवकरच 2 नंबर प्लॅटफॉर्म येणारी ट्रेन दानापूरची आता 3 नंबरवर येते. इथं 3 नंबरवर थांबलो आहे. 3:30चा टायमिंग लिहिलेला आहे. आता किती वेळ आहे किती आता सांगू शकत नाही. किती वेळ आहे काय माहिती नाही, आल्यावर सांगतो. तर सगळी लाईन जे आहे जनरल डब्याची लाईन आहे, बाकी काही विषय नाही. कारण की पहिल्यांदाच आपण जनरल लाईनमध्ये लागलेलो आहे. सध्या मी आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. जागा भेटते डायरेक्ट कोपरगावपर्यंत काय उतरायचं नाही, काय सांगता काय उतरलो तर जागा जाईल. चला जय महाराष्ट्र. आणि आपण मॅप लावूनच बसतो. त्यामुळे व्हिडिओ पण बघत नाही. 8:30चा टायमिंग कोपरगावला दिले. 25 किलोमीटर राहिलेलं आहे आणि मी गेटजवळ येऊन थांबलेलो आहे. तर आता सध्या पुलतांब्यामध्ये बघू शकता, पुलतांबा स्टेशन. लवकरात लवकर आता आपण अर्धा तासात उतरून जाऊ कोपरगावला. कोपरगाव रेल्वे स्टेशन जवळ आलेलो आहे. बघू शकता इथून ट्रेनमध्येच जेव्हा ट्रेन स्लो होईल तेव्हा खाली उतरून जाऊ आपण. कारण की फॅन फॉलोअर्स भरपूर काही टाकते, कोणाच्या नजरेनं पाडतं. लवकरात लवकर आपण घराकडे निघूया. स्टेशन बघू शकता, प्लेन पण खाली उतरायचं आहे आता. इकडून जायचं आहे मला. ट्रेन लवकरात लवकर निघूया कारण की 10 वाजत आलेले आणि आपण 1 नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलेले. पण तिकडून न जाता आपण तिकडून जायचं. लवकरात लवकर निघूया. लवकरात लवकर पुढे निघतो. झालं होतं. किती वाजता बसलो होतो मी? 3:30 वाजता बसलो होतो संध्याकाळी. 3:30 ते 10 वाजता राईट उतरलं म्हणजे 3-3:30 पावणे 10 वाजत आलेले. तर लवकरात लवकर पुढे बघूया. तर अजून आत्ता स्टेशनवर उतरलो आणि असा कोणताच व्यक्ती नाही याच्यामधला का मला ओळखत नाही. कारण की माझी तब्येत खराब असल्यामुळे थोडा आवाज कमी आहे. आणि कारण की विषय काय आहे, मी ते बोललोच होतो कारण की एखादा जण बघलच अचानकमध्ये. तर स्टेशन समोर आणि सगळे आपले मॅजिक ड्रायव्हर, काही रिक्षा, ते शिर्डी इकडं तिकडं जात असतात आणि आपलं कोपरगाव स्टेशन पूर्णपणे त्यांच्या हातात असतं सगळं काही. तर सगळेजण ओळखतात आपल्यांना. तर चला बघूया, लवकरात लवकर घराकडे निघूया. आता 10 वाजत आलेले. तर काय नाश्ता तर काही भेटणार नाही मला काही वाटत नाही साईबाबा कॉर्नरकडे गेल्याशिवाय. चला बघूया. तर भाऊ पण आहे, भाऊ म्हणता व्हिडिओ त्याचं.
तर भाऊंना पण व्हिडिओ घेऊन टाकू. तर चला जाऊया लवकरात लवकर. आईला सुद्धा माहिती नव्हतं की मी घरी येणार आहे म्हणून अचानक. तर आईचं रिलेक्शन काय आहे बघूया. ऊन झालंय आता सध्या आहे ना. मला थोडं गावात काम पण आहे, म्हणजे आपण काम आहे त्यामुळं आम्ही पुण्यावरून डायरेक्ट गावात आलेलो आहे. म्हणजे काल ना घरी सांगितलं ना मित्रांना सांगितलं मी घरी येतोय म्हणून. तर आता फक्त भेळ खातो आणि भेळ खाऊन लवकरात लवकर माझं ते गावात काम आहे तेवढं करून येतो. कॅमेऱ्याचं बी काम आहे, थोडंसं कॅमेऱ्याचं काम बी वाढलेलं आहे आणि त्यात आपलं थोडं कॅमेरा पण थोडासा त्यांच्याकडून नीट करून घ्यावा लागेल. थोडी सेटिंग चेंज झालेली माझ्याकडून. आपले रोहित भाऊ आणि लाना भाऊ, आई आणि समोर नानी. तर लवकरात लवकर आता जातो गावात. ऊन पण खूप झालंय. उन्हाच्या पहिले थोडासा चक्कर मारून यावं, कारण की ऊन जरा लय झालं ना. टेम्परेचर 30 आणि 40 टेम्परेचर असतं, त्यामुळे उन्हामुळे जास्त बाहेर फिरता येत नाही. आणि आपला जो पाय आहे ना थोडासा म्हणजे अजून ताणच देतोय, तरी पण म्हणजे आपल्याला मातीचा मार नाही लागलेला आहे. मला मार लागलेला आहे डांबरीचा, त्यामुळे खतरनाक म्हणजे अजून पाय थोडासा थरथरच व्हायला लागला. तर जाऊन काही गोष्टी सहन करावं लागतात. सकाळपासून गावात गेलो होतो, कॅमेऱ्याची थोडी सेटिंग हे झाली होती, त्यांच्याकडे गेलो होतो. मग जेवण बनवलेलं आहे, कारलं चपाती. आपण असं नाही की बटाट्याची भाजी बनवा, ही भाजी काय काय म्हणता, हीच भाजी पाहिजे तीच भाजी पाहिजे. अरे जे आहे ते तर घ्या खाऊन, लवकर बी येतात नाही काही. तर माझ्यासारखं तर कसं आहे, माझ्यासारखा प्रवास करतो म्हणून मी ऍडजस्ट करून घेतो. मिसळ पाव वडे भजी सगळं ऍडजस्ट करतो. एखाद्याला काय चला भाऊ हॉटेलमध्ये, अरे काय ते हॉटेलचं जेवण, या माझ्यासारखं जीवन जागा, मग समजून तुम्हाला काय असतं सायकलवर फिरणं नाही. तर चला मी जेवण करतो आता. थोडंसं अजून पण जायचंय गावात थोड्या वेळाने चक्कर मारायला. चहा बी घेतो जेवण करून. अजून मला बॉम्ब मानायला जायचे, कारण की सध्या जिथं झोपतो ना काही काही ठिकाणी भीती असते बिबट्यांची टायगरांची ते. तर आपण जाणार आहे गावात ते आटोम बॉम्ब आणायला. म्हणजे ते आणले ना मग संगत ठेवायची डिक्कीमध्ये, कारण की जिथं झोपल त्याच्या पहिले एक वाजून टाकायचं आणि मग पुढं झोपायचं आरामशीर. एक बॉम्ब बी वाजवला ना तर मग आरामशीर झोप येते, कारण की ते आपले जे घाबरतो ना आपण ती घाबरट निघून जाते. चला लवकरात लवकर जेवण करतो आणि मग पुढचा व्हिडिओ काय तुम्हाला दाखवतो.